मासा कन्नमवार यांची आज 125वी जयंती या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। विजय वडेट्टीवार यांना कार्यक्रमाचं अध्यक्षपद देण्यात आलं, त्यामुळे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार नाराज अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। सुधीर मुनगंटीवार नाराज नाहीत, त्यांनी स्वतः आपल्याला फोन करून काही वैयक्तिक कारणामुळे आपण शहरातल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं होतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। आमच्या पक्षात कुठलेही वाद नाहीत, ते तुमच्यात आहेत असा टोलाही त्यांनी मीडियाला उद्देशून लगावला। हा वाघ आणि वारांचा जिल्हा आहे। मुनगंटीवार आमचे नेते आहेत, आम्ही प्रत्येक वारांचा सन्मान करतो, कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत, असंही त्यांनी नमूद केलं। आमच्या दोन्ही वक्त्यांनी सांगितलं वारांच्या संदर्भात। मला माहिती आहे वाघांचा आणि वारांचा जिल्हा आहे, पण आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार तर आमचे नेतेच आहेत। विजय भाऊ असतील किंवा किशोर भाऊ असतील, आमचे मित्र आहेत। पण तुम्हाला एक सांगतो की कुठलेही वार असले तरी देखील त्यांचा आम्ही सन्मानच करतो, कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत। सुधीर भाऊंनी मला स्वतः फोन केला होता। त्यांनी सांगितलं की माझं काही वैयक्तिक काम आहे, त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही आहे चंद्रपूरमध्ये। त्यांची इच्छा होती, ते म्हणाले तुम्ही पहिल्यांदा येतात त्यामुळे माझी इच्छा आहे, पण माझं वैयक्तिक त्यांनी सांगितली काय अडचण आहे, त्यामुळे कुठेही नाराजीचा विषय नाही आहे। प्रत्येक वेळी प्रत्येकजण हजर राहू शकतो असं नाही, त्यामुळे त्यांची काही वैयक्तिक कारणं होती त्यामुळे आज नाही आहेत ते। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पक्षांतर्गत हा जो वाद आहे हा वाढत चालला आहे, विशेषतः लोकसभेतही पाहण्यात आला, विधानसभेतही पाहण्यात आला। कुठलाही वाद नाही आहे, तुमच्या मनात वाद आहे, आमच्या पक्षात वाद नाही आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघतात। आज इथे मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चात बोलताना संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिला अश्रू अनावर झाले। दरम्यान वैभवीनं मंचावरून आरोपींना सवाल केलाय, तुम्ही माझ्या वडिलांचा इतका छळ करून का मारलं? पप्पा, तुम्ही आज जिथे कुठे असाल तिथे हसत राहा, आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, असे भावोद्गार वैभवीनं काढले। का तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून मारलं? आज आम्ही फक्त रस्त्याने चलत असताना आम्हाला धक्काबुक्की लागते, पण त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील त्याचं मला उत्तर पाहिजे। त्यांना तुम्ही इतक्या वेदना करून मारलं, आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी देशमुख कुटुंबाची मुलगी आहे। माझ्या आईवडिलांची मी लेक आहे, पण आज मला याची खंत वाटते, मला नाराजी व्यक्त होतीये की मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये। पप्पा, तुम्ही आज जिथे कुठे असताल तिथं जसं तुम्ही आजपर्यंत हसत राहिला तसंच तिथं हसत राहा, आणि आम्हाला देशमुख कुटुंबाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू नाही शकलो, मला माफ करा। मला सगळे दिसते, फक्त माझा दादा दिसत नाही। माझ्या जगात सगळ्यात जास्त मी ज्या माणसाला महत्त्व दिलं तो माझा दादा होता। मी सावलीसारखं त्याच्यासोबत 24 तास होतो, पण तुम्हाला आज मी एक शब्द देतो, माझा दादा आज या जगात नाही, पण त्यांनी लाखो भाऊ माझे तुम्ही माझ्या पाठीशी आहेत। खरंच दादा बोलले की नाही कशासाठी मागायचा, की चुकलं काय होतं आपलं, देशमुख कुटुंबियाचं चुकलं काय होतं, संतोष अण्णाचं काय चुकलं होतं, 20 वर्ष समाजकार्य केलं, कुटुंब उघड्यावर ठेवलं, ते चुकलं होतं का?